राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, त्या म्हणतात ना, एकदा का माणसाच्या आयुष्यात प्रसंग संकट यायला सुरुवात झाली ना, तर त्या एक पाठोपाठ एक अशी येत राहते ती. पण मित्रांनो, एक त्यांचं शास्त्र आहे असे का त्या कुठपर्यंत पण नाही राहते बरं का. काही काळ त्या राहतात आणि काही काळानंतर त्या जातात. हा एक ऊन सावलीसारखा खेळ राहतोय. कधी ऊन तर कधी सावली. पण ह्या वेळेस आहे ना माणूस, अशा वेळेस माणूस आहे ना बराचसा खचून झाला राहतोय. मग ते संकट अनेक असतील. त्या संकटांचा अनेक प्रकार राहतात ते. असंच काही संकट, असंच काही प्रसंग आमच्यावर सुद्धा आलं. आता नुकताच जो आलेला प्रसंग होता, तो तर मी आपल्याला सांगितला. पण त्याही आधी आमच्यावर एक कठीण प्रसंग आला होता. अतिशय कठीण प्रसंग. आता तो पण मी आपल्याला सांगणार आहे आता. तो प्रसंग काय होता? तर हा समोर आपल्याला रामदास दिसतोय ना, हा याच्या आयुष्यात आला होता. तो एकदम छोटा होता. साधारणतः मला वाटतंय तो एक 5-6 वर्षाचा असू शकतोय. मग त्यावेळेला तो प्रसंग असा आला होता, का तो अचानक आजारी झाला होता. आता आजारी झाल्यानंतर मग ताप, खोकला हे येतच राहतंय नाही का. मग तो त्याला ताप यायचा, खोकला यायचा. मग खोकला आल्यानंतर आपण काय डॉक्टरांकडे जातोय. मग आम्ही डॉक्टरांकडे गेलो. मग तिथं पण गुण नाही आला. दुसऱ्या डॉक्टरांकडे गेलो. तिकडं पण निघून आला. म्हणजे असं करता बऱ्याचशा डॉक्टरांकडे गेलो. मग नंतर आम्ही आयुर्वेदिक औषधं दिली. त्यांना पण गुण नाही आला. मग आम्ही असं म्हणायचो, की हा खोकला आहे कसा असा? म्हणजे तो एकदम असा स्लिप झाला. त्याची तब्येत एकदम अशी डाऊन झाली. मग त्यावेळेस आम्ही खचलो, का आता हा खोकला कशा पद्धतीनं असेल? मग आम्ही जवळच्याच एका डॉक्टरांकडे गेलो. का त्यांना सांगितलं का असा-असा प्रकार आहे. मग त्यांनी सांगितलं का बुवा तुम्ही किती दिवस झाला हा खोकला काय? तर मग त्या डॉक्टरांनी सांगितल्यानंतर मग आम्ही त्यांनी सांगितलं काय छातीचा एक्स-रे काढून घ्या. मग आम्ही छातीचा एक्स-रे काढला आणि छातीचा एक्स-रे काढल्यानंतर मग त्याचे रिपोर्ट वगैरे आलं. मग रिपोर्ट आल्यानंतर मग आम्ही काय केलं, त्या डॉक्टरांना दाखवलं ना. मग त्यांनी सांगितलं की आजची क्षयरोगाची लक्षणं दिसतात. पण मित्रांनो, मुळात क्षयरोगाची लक्षणं अशी आम्हाला ऐकायला आल्यानंतर आम्ही थोडं घाबरलो का वय कमी आहे. एवढं कमी वयात असा आजार व्हायचा. मग बऱ्याचशा गोष्टींनी म्हणजे खचून गेलो. त्याआधी खर्च तर भरपूर होईल होता. भरपूरच खर्च होईल होता. आता आजारपण म्हणजे मित्रांनो खर्च आलाच. मग आम्ही दुसऱ्या डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी असं सांगितल्यानंतर ते म्हणे सी टी स्कॅन करावं लागेल तुम्हाला. ठीक आहे म्हटलं सी टी स्कॅन आपण करू. पण त्यावेळेस काही सी टी स्कॅन करायला वेळ नाही दिली आम्ही. मग लोणी या ठिकाणी आम्ही एक शासकीय हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथं पण ते लक्षणं सांगितली का तुम्ही गोळ्या औषधं चालू करा. असा-असा आजार आहे क्षयरोग. आम्ही ती औषधं चालू केली आणि ती औषधं चालू केल्यानंतर आजार आणखीनच वाढला. एवढाही वाढला का तो अक्षरशः म्हणजे फारच एकदम जाम झाला. त्याला काही सुधरतच नव्हता. मग आम्ही अशा वेळेला मग घोटीला गेलो. रात्री संध्याकाळवरून घोटीला गेलो. त्याची छाती अशी धड-धड होत होती. तो म्हणजे जवळ-जवळ शुद्ध चांगला नव्हताच आणि मग छाती धड उडत असताना मग आम्ही काय केलं डॉक्टरला दाखवलं. डॉक्टरांनी सांगितलं ऑक्सिजन लावावं लागेल. काय म्हणतात त्याला ते ऑक्सिजन लावावं लागेल आणि मग आम्ही ते ऑक्सिजन लावायला थोडा नकार दिला. म्हटलं आता ते मला नाशिकला न्यावं लागेल तुम्हाला. एकदम घाईमध्ये नाशिकला न्यावं लागेल. तर मग आम्ही आणखीनच घाबरलो. मग नाशिकला आम्ही काढलं. गाडी मोटरसायकलवर. थंडी भरपूर होती. रात्रीचा साधारणतः 8 ते 9 वाजलं होतं आणि थंडी मी म्हणत होती. अशा वेळेला आम्ही दवाखान्यात गेलो. आमच्याबरोबर आमचे एक साडू होते. आमचा एक मेव्हणा होता. मग पुढं गेल्यानंतर थंडी जास्त असल्यामुळं मग आम्ही काय केलं का पेशंट असल्यामुळं आम्ही एक गाडी केली, प्रायव्हेट गाडी. मग त्या गाडीनं आम्ही नाशिकला गेलो आणि नाशिकला सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी आम्ही पोहोचलो.
मजल दर मजल करीत. आणि सिव्हिल हॉस्पिटलला पोचल्यानंतर मग तिथे आहे ना मित्रांनो, तिथं मग त्या डॉक्टरने पाहिलं. तर ते डॉक्टरसुद्धा घेतले. म्हणत तिकडं थोडं साईडला राहू द्या. त्या टायमाला कोरोनाचा काळ होता आणि कोरोनाचा काळ म्हणजे अतिशय कठीण होता मित्रांनो. आपण तर जाणतात सगळे. मग त्या डॉक्टरांनी सांगितलं का तुमचा पेशंट अतिशय सिरियस आहे आणि रात्रीतून काय होईल सांगता येणार नाही. आता आम्ही तर घाबरलो होतो, पण घाबरून न जाता म्हणजे घाबरलो होतो, पण आम्ही स्वतःला सावरलं होतं. कारण अशा वेळेला आपण खंबीर उभं राहणं महत्त्वाचं राहत आहे. मग त्यावेळेला डॉक्टरने सलाईन लावली आणि सलाईनामध्ये काही औषधं असतील ते सोडली आणि त्यांनी आम्हाला साईडलाच ठेवलं. कारण कोरोनाचा काळ होता. दुसरी पण पेशंट होती, बारीक पोरं होती. बारीक पोरांच्या वॉर्डमध्ये आम्ही होतो. ते साईडला ठेवला होता. मग त्यानंतर आम्ही हळूहळू त्याला मग असं चांगलं वाटतच नव्हतं. मग डॉक्टरांनी सांगितलं का ICUमध्ये टाका. ICU वॉर्ड एमर्जन्सी त्या वॉर्डात टाकला आणि त्या वॉर्डात गेल्यानंतर मग तिथं गेल्यानंतर आम्ही आता तो शुद्धीवर नव्हताच. अनेक पेशंट होते. पेशंट ओरडत होते. तो प्रसंग पाहून आता पहिल्यांदा तो प्रसंग आला. तो प्रसंग पाहून बेकार वाटला. का असा वाटला का असा प्रसंग कोण येऊ नये. मग रात्री साधारणतः 2-2:30 वाजता आम्ही तिथं त्या एमर्जन्सी वॉर्डमध्ये आम्हाला ॲडमिट केलं गेलं आणि मग तिथून डॉक्टरांनी जे उपचार सुरू केलं ते केलं आणि मग सकाळ नंतर पुन्हा तो थोडा शुद्धी होता नव्हताच. भरपूरच म्हणजे त्याला ऑक्सिजन लावलेला होता. भरपूरच तो तडफडत होता आणि सकाळी डॉक्टरांनी सांगितलं CT स्कॅन जल्दी करून आणा. एकदम घाईवर. मग आम्ही CT स्कॅन करायला गेलो आणि CT स्कॅन केल्यानंतर मग त्या CT स्कॅनमध्ये काहीतरी असा रिपोर्ट आला. मग डॉक्टरने आम्हाला सांगितला का असा रिपोर्ट आला आहे तुमच्या CT स्कॅनमध्ये का जो फुफ्फुस आहे ना, त्या फुफ्फुसाला जखमा आहेत दोन्ही साईडला. एक साईडची जखम फुटली आणि एक साईडची जखम फुटली नाही. तर ती जर फुटली तर अवघड कार्यक्रम होईल. आणि मग मी पुन्हा एकदा डॉक्टरांना विचारलं का मग आता शेवटी काय करावं लागेल. तर डॉक्टरांनी सांगितलं का अशी इथं नळी राहते फुफ्फुसाच्या साईडला. इथं नळी घालावं लागेल आणि नळी घालावं लागेल आणि जे पॉयझन आहे फुफ्फुसामध्ये ते बाहेर काढावं लागेल नळीनं. म्हणजे चांगलं वाटेल त्याला आणि नंतरची बात नंतर आपण पाहू. काय ट्रीटमेंट करायची ती नंतर पाहू आपण. मग तशा पद्धतीनं आमच्याकडून लिहून घेतला गेला का ऑपरेशन दरम्यान पेशंटला तुमच्या कमी जास्त झालं तर त्याला जबाबदार तुम्ही राहशाल. कारण ह्या प्रत्येक ठिकाणी लिहून घेतलं जात आहे. मग त्यानंतर ते सगळी ट्रीटमेंट झाली आणि ती व्यवस्थित झाली. तो छोटासा ऑपरेशन सक्सेस झाला आणि मग तो पण व्यवस्थित शुद्धी आला. नंतर तो जेवायला लागला. पण बऱ्याच वेळेस इकडं जाय तिकडं जाय तो आजार आहे तसाच राहिला. फक्त प्रथम उपचार चांगलंच केलं होतं डॉक्टरनी. मग ते शोधित होतं का ह्या आजारावर इलाज काय करायचा. तर मग त्यांनी शोधता एक दिवस आम्हाला पत्ता सांगितला का नाशिकमध्येच आयुष हॉस्पिटल या ठिकाणी जा. तिथं तुमची शस्त्रक्रिया ही फुकट होईल. योजनेमधून होईल आणि तिथं फुफ्फुसाचा ऑपरेशन करावं लागेल तुम्हाला. फुफ्फुसाला जी सूज आहे ती काढून टाकावं लागेल. दुर्बीणद्वारे ऑपरेशन होईल. तर डॉक्टरांनी सांगितलं का होईल का. डॉक्टरांनी सांगितलं सक्सेस होईल आणि मग त्यावेळेस थोडासा धीर आला. 15 दिवस असं सिव्हिल हॉस्पिटलला घालवलं होतं. आता 15 दिवस सिटीमध्ये घालवायचं म्हणजे एवढा अवघड राहतं आहे मित्रांनो. खानापिना, खर्च सगळ्या गोष्टी आणि दवाखाना म्हणला का खूप अवघड. हे तर बऱ्याच मित्रांनी माहीत असेल. मग त्यानंतर आम्ही आयुष हॉस्पिटल या ठिकाणी गेलो. मग तिथेही डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशन करावं लागेल. तर मित्रांनो मग तिथून हळूहळू चांगल्या गोष्टी सुरळीत झाल्या आणि शेवटी रामदासचा ऑपरेशन आहे हा तिथंच झाला. आयुष हॉस्पिटल नाशिक या ठिकाणी अतिशय सक्सेस आणि एकदम व्यवस्थित झाला. तो आजपर्यंत व्यवस्थित झाला. तर मुळात रामदासला म्हणजे क्षयरोग वगैरे काही नव्हता. तो वेगळाच आजार होता. पण CT स्कॅनमध्ये थोडीशी रिपोर्ट म्हणजे बरोबर होतं. पण आम्ही CT स्कॅन त्यावेळेस नव्हता काढला. मग तो त्या अंदाजानं डॉक्टरने सांगितलं होतं का क्षयरोग होईल झाला आहे असा सांगितलं होता. पण तसा काही नव्हता मित्रांनो. आणि तो ऑपरेशन सक्सेस झाला आणि त्या प्रसंगातून बाहेर आलो. त्यानंतर पुन्हा दुसरा प्रसंग आमच्यावर आला आणि किती प्रसंग कसं येतात ह्या मित्रांनो लय अवघड राहत आहे. तर कोणाच्या आयुष्यात सगळ्यांचं जीवन सुखी असावं आम्ही तर अशी परमेश्वराजवळ आपल्या मित्रपरिवाराच्या तर्फे प्रार्थना करतो आहे. कारण प्रसंग खूप कठीण राहतात.
आणि अशा पद्धतीनं हा प्रसंग आला होता. हा पाठीमागचा प्रसंगसुद्धा मी दाखवला. तर मित्रांनो, अशा प्रसंगांमध्ये आपण खंबीरपणे उभा राहायचा, कधी घाबरायचं नाही. कारण काही गोष्टी ह्या आपण खंबीरपणे उभं राहून ते म्हणतात ना, जिंदगी प्यार का गीत है उसे हँस के निभाना पडेगा. तर तसंच आहे. हे प्रेमानं आणि हसून या गोष्टीला तोंड दिला पाहिजे मित्रांनो. ऊन सावलीचा खेळ हा प्रत्येकाच्या जीवनात येतच राहतोय. असा कधीच घाबरायचं नाही. का माझ्याच आयुष्यात असा आला आहे. जगात भरपूर ठिकाणी दुःख आहेत मित्रांनो. म्हणून रामदास स्वामी नाही का म्हणतात, "जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझं शोधून पाहे." जगात कोणीच असं सुखी नाही मित्रांनो. प्रत्येकाला सुख राहत आहे, पण दुःख पण भोगावं लागत आहे. तशी काही काळजी नाही करायची मित्रांनो. सुख-दुःख हे प्रत्येक ठिकाणी येत आहे. पण आपण मस्तपैकी त्याला हसत तोंड दिलं पाहिजे. आणि मरणे आणि जगणे हा प्रश्न वेगळा आहे मित्रांनो. कधीतरी माणसाला मारायचे आणि कधीतरी जगायचे ह्या गोष्टी. पण आहे तोपर्यंत चांगलं जगून घ्या मित्रांनो. आहे तोपर्यंत चांगलं सगळ्यांची प्रेमानं वागा, हेच आमची प्रार्थना. आणि मित्रांनो, अशा प्रकारे हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला. पहिला एकदा बनवला होता, पण पुन्हा एकदा बनवला. कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ? नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नवीन असाल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, हाईप पण करा. पुन्हा एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र.